नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बा बोधे यांची मुरळी ही कादंबरी आणि आज भाग 10. बेंदूर संपला. गावभर नाचणारी माणसं शांत झाली. पंचमीचे वारे व्हायला लागले. घरोघरच्या बायकांना जाग आली. झोप कुठल्या कुठे पळाली. गावागावात 5 वर्षाच्या पोरीपासनं 50 वर्षांच्या म्हातारीपर्यंत बायका एकत्र गोळा व्हायला लागल्या. दारादारात फेर रंगायला लागले. डेरेदार हिरवा आम्रवृक्ष झुलावा तसं दृश्य चौकात चौकात दिसायला लागलं. नागपंचमीच्या आधीच बायकांनी रात्री जागवायला सुरुवात केली. शाळेत पोरींचे फेर आणि गाणी रंगायला लागली. खिरापतींना ऊत आला. दिवसभर कामाखाली पिट्टा पडणाऱ्या रोजगारी बायासुद्धा रात्र झाली की 4 दामटे थापून ठरलेल्या अड्ड्यावर जमायला लागल्या. महारवाड्यातल्या चिंचेपासून वरच्या आळीच्या पिंपळापर्यंत एकट्या वाठार गावात 7 चौक दणाणायला लागले. एका वेळी 25-30 बायका फेर धरून गायला लागल्या. घरोघरच्या आयाबाया त्यात सामील झाल्या. पंचमी पूर्व आठवडा म्हणजे पोरांची पर्वणी. एरवी दिवस मावळला की घरात डांबली जाणारी पोरं आता दिवस मावळतानाच जेवण करून आई बहिणींच्या आधी चौकात जमायला लागली. किलकिले डोळे नाचवत मध्ये बसून फेर न्याहाळायला लागली. घरात बाबांना घाबरणारी आणि चुलीपुढे अंगाची घडी करून बसणारी आपली आई इथे नाचतीये हे बघून मनातल्या मनात हसायलाही लागली. पंचमीच्या नुसत्या वासानं साऱ्या घरादारांना खऱ्या अर्थानं चव आली. स्वयंपाकघरं दरवळायला लागली. पांढऱ्या शुभ्र लाह्या तापत्या तव्यावर फुटायला लागल्या. मिरच्यांच्या कडेनं बांधावर जीव धरून उगवणारी कुचकुच्याची मोत्यासारखी लफेदार कणसं आता कामी यायला लागली. गाडग्या मडक्यात साठवलेल्या कुचकुच्या तव्यावर तडतडायला लागल्या. एक दिवसाआड का होईना खारे दाणे चणे भाजले जायला लागले. रंगणाऱ्या नाचातून कष्टकरी अंगाला विरंगुळा लाभायला लागला. झोपडपट्टीतल्या बायकाही तालेवारांच्या बायकांच्यात खेळायला लागल्या. 2 तासापुरता का होईना जातीभेद पळून गेला. रोज रात्री 12पर्यंत गाव जागायला लागलं. झोपाळू माणसांची झोपमोड झाल्यानं ती चिडायला लागली तर कधीच कुणात न मिसळणाऱ्या थोड्या बायकांना हा सगळा प्रकार एक थिल्लरपणा वाटायला लागला. एरवी 9 वाजायच्या आत अंथरुणात आडव्या होणाऱ्या बायका या निमित्तानं हसायला खेळायला लागल्या. रदाळ्या बायकांना व्यायाम घडायला लागला. केसाला तेल नसलेल्या उपाशी पोरीही त्यात सामील झाल्या. उभ्या आडव्या उड्या मारून मनाची करमणूक करायला लागल्या. पंचमी उद्यावर आली म्हटल्यावर इतर बायकांप्रमाणे राधासुद्धा हरखून गेली. गेली 10 दिवस तिच्या मनाची सारखी उलाघाल होत होती. बायकांच्या मुक्त नाचण्यानं आणि पहाडी खिदळण्यानं गाव हादरत होतं. राधी घरात असली तरी मन नाचात असायचं. फेर धरायचं, गायला लागायचं, कोवळ्या पोरींची मस्करी करायचं. सरळ उठावं आणि बायकांच्या कळपात धावत जावं, सगळे खेळ हुंदडत खेळावेत असं तिला वाटत होतं, पण ते जमत नव्हतं. सुभानरावानं आपल्याला जा म्हणावं असं तिला वाटत होतं, पण तो तसं म्हणत नव्हता की ती त्याच्याजवळ हटून बसत नव्हती. आता का या प्रश्नाला उत्तर नव्हतं, पण असं घडत होतं हे मात्र खरं. उगीच सगळं बालपण तिच्या मनापुढे जिवंत होत होतं. नगारखाना असणाऱ्या दरवाज्यासमोर त्यावेळेला मोठा फेर जमायचा. गावातल्या तारळा नदीच्या अलीकडच्या सगळ्या आयाबाया जमायच्या. पोरीसोरींचे वेगळे फेर असायचे. चिमुकली राधा आपल्या कष्टकरी आईचा हात धरून तिथे जायची. तासाभरात पेंग यायची. पाठीत धपाटा खाऊनही ती पुन्हा दुसऱ्या दिवशी आईची पाठ धरायची. ती बघता बघता वाढली, वयात आली. 8 सरले 18 झाले. परकर गेला, पातळ आलं. हुंदडणं कमी झालं. संयम वाढला. उफाड्याच्या देहात तारुण्य खेळायला लागलं. सगळ्या अंगाचाच गाजगा झाला. पण पंचमी कधी हुकली नाही की फेर कधी चुकला नाही. 2 दिवसांच्या ओल्या पाळीतसुद्धा ती थैथै नाचली. काल परवा होऊन गेलेल्या पंचमीपर्यंत असंच घडत राहिलं, पण आज तिच्या मनात रिंगण रंगत होतं. माहेरची पंचमी नाही, निदान सासरची तरी मिळावी.
मनासारखं खेळता यावं. तिने मनाशी ठरवलं, उद्या आळस करायचा नाही, घाबरायचा नाही, बायकांच्या घोळक्यात जायचं, घोळक्याचाच एक भाग व्हायचं, पाठ गाणी बेदिक्कतपणे म्हणायची, सगळं अंग घुसळून निघेल इतकं नाचायचं. ढब्बी येऊ दे किंवा न येऊ दे, आपण जायचं, पंचमीचा आनंद लुटायचा, लहान पोरांसारखं लाह्या, हरभरे, शेंगदाणे मनापासनं खायचे, सगळ्यांना वाटायचे सुद्धा. ती जागीच होती. जुन्या चिरेबंदी वाड्यासारखा दणदणीत अंगाचा सुभानराव तिच्या अंगावर हातपाय टाकून झोपला होता. मध्ये जाग आल्यासारखा तिला जवळ ओढत होता. तिच्या गुगुबीत देहाच्या उबदार स्पर्शानं तो भारावला होता. मिळालेली तृप्तता सगळ्या शरीरभर पसरली होती. तिला वाटलं होतं काम संपलंय, आता तो झोपला असेल, पण तसं नव्हतं. तो जागा होता, माळावरच्या एकाकी झाडासारखा. डोळे टक्क उघडे ठेवून वर बघत विचार करणाऱ्या राधाचा चेहरा त्यांनी हळूच आपल्याकडे वळवला. ती हसली, जाई झुलावी तशी बोलली, अजून जागायचा? हा, तू कसला विचार करते? कुठं काय नाही. नाही तरी पण खोटं बोलायचं नाही. मला बायकांच्यात खेळायला जायचे. मग जा की, मी कधी नाही म्हणलंय का? जा, खरंच जा. आता नाही, उद्या नागपंचमीच्या सणाला भैरोबाच्या अंगणात म्हणे सगळं गाव जमतं. खरंच पाठवाल मला? येडी का ग, निव्वळ येडी. पाठवाल म्हणजे काय? नक्की पाठवणार. आम्हाला बी न्याल का कडव? चला, चावट कुठले. तुला खेळता येतं वय? खेळता येतं का? मला गाता बी येतं. मग तर नक्कीच पाठवेल तुला. या भादाड्या तोंडाच्या बायका चॅट झाल्या पाहिजे. एक विचारू का? विचार की. आपल्या बाय नको म्हणल्या तर? कोणती ढब्बी वहिनी वय? अगं नाव सोड. तिच्या आजीची पंजी यायला पाहिजे तुला विरोध करायला. अगं यो फाकड्या जेता असताना तुझा पडलेला केस बी उचलायची कोणाची हिंमत नाही होणार. साडी कुठली नेसू? ती पोपटी लग्नात सागरोबाच्या देवळात नेसली होती ती. पिवळा जर्द शालू सळसळावा तशी ती हसली. त्याच्या कुशीत शिरून सौभाग्याला अभय मागू लागली. पंचमीचा शुभदिवस उगवला. हा सुपोदन वर्णषष्ठीचा दिवस, शुद्ध पंचमीचा, घोड्यावर बसलेल्या मारुतीची पूजा करण्याचा दिवस. पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडत होतं. जग रहाटीप्रमाणे सगळं घडत होतं. राधे पहाटेला 5 वाजता उठली. सारे विधी आटोपून तिने तोंड धुतलं, चहा घेतला, चूल पेटवली, पुरणाची डाळ शिजायला टाकली. फाळींनी पेट घेतला तशी ती बाहेरच्या अंगणात आली. बंब उभा होता. शेजारच्या पोराठोरांनी आत कचरा टाकला होता. तिने तो बाजूला केला. खालची जाळी पुन्हा लावली. तळाला रॉकेलमध्ये भिजवलेला फडक्याचा तुकडा ठेवला. लहान तुकडे, शेणकुटं, भुस्सा वरून टाकून दिला. पुन्हा रॉकेल टाकलं. काडी टाकताच बंब दणकटला. खालून येणाऱ्या हवेवर ज्वाळा वर उसळायला लागल्या. आदल्या रात्रीचा बंब पाण्यानं भरला होता. जास्त भरल्यानं गळ्यातनं खाली पाणी झिरपत होतं. ढबी उठली तेव्हा राधीची आंघोळ झालेली होती. म्हातारी सारखं राधीचं कौतुक करत होती आणि ढबीला ते टोचत होतं, मनातनं बोचत होतं. या दोघी एक झाल्यात. हे सारखं असंच होत राहिलं तर कदाचित 20 पैशाच्या तांबड्या नाण्यासारखं बघता बघता एक दिवस आपल्याला निकालात निघावं लागेल हे तिने ओळखलं होतं. पण तरीसुद्धा ती कामचुकारपणा करत होतीच. राधीने पुरण शिजायला टाकलं. कणकेचा लाटा तिंबायला घेतला. मुसळ पुन्हा एकदा गरम पाण्यानं स्वच्छ धुतलं. तोंडाकडून तेलाचा हात फिरवला. डावा पाय आखडून उजवा पाय पसरून तिने कणिक तिंबायला सुरुवात केली. तेलकट कणिक कचकचत का होईना मऊ व्हायला लागली. बँकवाला उठला. टिनपाट नाचवत ओढ्याकडे झुकला. ढबी पाणी घ्यायला बंबाकडे वळली तेव्हा बंब विझला होता. ती काही बोलणार तोच राधी उंबऱ्यावर उभी असल्याचं तिला दिसलं. तसे हिरडीच्या आत असलेले शब्द आतच राहिले. तिला काय वाटलं कोणास ठाऊक. तिने बंबाची जाळी सरासरा हलवली. राख पडली. तसं वरून काळी पडलेली राख भसभसत उडाली. धुपणारी लाकडं वारा लागताच पुन्हा पेटली. वरून 2-4 तुकडे तिने आत टाकले. गार होणारा बंब पुन्हा धगधगला. बादलीभर पाण्यात तेवढंच गार पाणी घालून ढबी मोरीकडे पळाली. म्हातारी चिडली होती. अजून अंथरूण पांघरुणाच्या घड्याही घातल्या नव्हत्या. ढबीला ऐकू जाईल अशा शब्दात म्हणाली, बघितलंस का राधे थोरलीचं वागणं? कसं शिस्तीत चाललंय सगळं.
मी म्हणते सणासुदीला तरी बाईच्या जातीनं लवकर उठाव, हे आळस चांगला नाही. बसली जागा उठवायची नाही. बाईच्या जातीनं कसं हलावं पान निवळीगत. म्हातारी बडबडत होती पण काम करत होती. सुभानराव दातावर पेस्ट लावत सगळं गमतीनं बघत होता. सगळ्याच बायकांची त्याला गंमत वाटत होती. घरोघरी अशी घाई उसळली होती. पुरणपोळीचा स्वयंपाक रंगत होता, तळण तळलं जात होतं. नुकतेच शिंप्याकडून जुन्या चिटाचे शिवून आणलेले झोळे पोरीबाळी शोधत होत्या. लाह्यांचा गरम घाणा निघताच डोळे भरत होते. त्यात हरभरे शेंगदाणे मिसळले जात होते. सगळं चवीनं चगळं झोळा खांद्याला अडकवून नवे कोरे कपडे परिधान करून पोरी हिंडत होत्या. त्यांना आळी अपुरी पडत होती. बाहेरगावी नांदायला गेलेल्या पोरी आता पंचमी गाठून माहेरला आल्या होत्या. आईबापाचं कौतुक झेलत मनापासून घरात राबत होत्या. नवी कोरी ठेवणीची पातळं जुन्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या वासासह पेटीतनं बाहेर येत होती. अंगावर चढत होती. कधी नव्हे चेहऱ्याला स्नो पावडर लागत होती. बऱ्यापैकी घरात लग्न मुंजीतलं शिल्लक राहिलेलं अत्तर शिंपडलं जात होतं. राधानंही स्वयंपाक आटोपला. म्हातारीला पाणी विनसलं. मोरीपर्यंत नेऊन दिलं. बऱ्यापैकी पातळ नेसायला घेतलं. इकडे पुरुषांच्या आंघोळी आटोपल्या. वेगळा स्वयंपाक रांधायचा विचार असणारी ढबी चुलीपुढच्या गरम पोळ्यांचा ढीग बघून गप्प झाली. झरझर पोळ्या लाटण्यात राधीचा हात कोणी धरू शकणार नाही हे तिने ओळखलं. तिला वाटलं होतं राधा आपल्याला मदतीसाठी बोलवेल, पण तसं काही घडलं नाही. ढबीने आपणहून यायला हवं होतं असं राधाला वाटत होतं आणि घुसमटलेल्या ढबीला ते जमत नव्हतं. कुठल्या कामाला हात घालावा हेच ढबीच्या लक्षात येत नव्हतं. शेजारची पोरगी कडेवर एक पोर नाचवत आली. डुकराच्या पिलासारखं ते पिलू ढबीनं कडेवर घेतलं. उंबऱ्यावर बैठक ठोकून दिली. पोरी बाळींच्या बरोबर फालतू विषयांवर गप्पा मारायला लागली. आंघोळ आटोपलेली म्हातारी एकदा घरभर फिरली. काय हवं नको बघितलं. ओल्या हातानं कपाटावरचं पातळ पुढे ओढलं. चुण्या करून सरासरा घासल्या. परत डोक्यावर ठेवत थोरल्या पोराजवळ गेली आणि म्हणाली, आपण तर हात टेकलं बाबा. काय झालं? अरे एकीनं मरपवतो राबायचं आणि दुसरीने आरामात बसून खायचं हे चांगलं नाही. माझ्या बायकोबद्दल बोलती का तू? मग काय पाटलिनीबद्दल बोलती का? मी म्हणते हे बाईच्या जातीला ह्यो आडमुठेपणा शोभत नाही. तुमचं तुम्ही बघा, मला काही सांगू नका. का सांगू का नको? निवांत गावाची पोरं सांभाळत बसली ती. देसाला टाळके हो. हिने स्वयंपाक आटोपला, निदान वरची तरी कामं तिने आटपायला नको हे. म्हातारीच्या ताशानं ढबी वैतागली. स्टोव घेतला, पेटवला. आधी खारे दाणे भाजून घेतले, मग हरभरे. चांगलं मीठ पाणी टाकून परतले. लोटक्यानं रगडले. दोन्ही वेगवेगळ्या पातेल्यात ठेवून तिने कुचकुच्याचा डबा काढला. सरासरा कुचकुच्या पाखडल्या, छोट्याशा घमेल्यात ओतल्या. पांढरं स्वच्छ फडकं घेतलं. पहिला मुठभर घाणा तव्यात टाकला, त्यावर फडकं ठेवलं. विश्वासानं एखाद्याला गोंजारावं तशा तापत्या कुचकुच्या तव्यात फिरायला लागल्या. तिळा एवढी कुचकुची फटकन फुटून गोळी एवढी पांढरी शुभ्र लाही बनायला लागली. मुठभर कुचकुच्यांच्या लाह्या तव्यात मावेना चांगल्या 2 ओंजळी लाह्या झाल्या. घाणा सणसणायला लागला. किंचित उग्र पण रुचकर वास घरभर भरून राहिला. सूप लाह्यांनी भरायला लागलं. आकाशातल्या चांदण्या 2 हातांनी लुटून आणाव्यात तसं सूप शिगोशिग भरलं. शेंगदाणे, हरभरे आणि लाह्या म्हातारीनं 2 ताटात एकत्र केल्या. दोघा पोरांपुढे ठेवल्या. खावा बाबांनो खावा. घरात ना पोहर ना बाळ. आता तुमचंच कौतुक करायचं. खावा, गरम आहे तर खावा. हे सगळं बघून राधीलाही बरं वाटलं. तिचे हात दुप्पट वेगानं काम करायला लागले. तिने नागोबाचा नैवेद्य करायला घेतला. चौकोनी पुऱ्या केल्या. त्यात पुरण भरलं. चारी बाजू दुमडल्या. 50-60 दिंडे तयार केले. तोवर सुभानरावनं चाफ्याची पानं आणली. राधीने ती स्वच्छ धुतली. मोठं पातेलं घेतलं. त्यात थोडं पाणी टाकलं. चाफ्याची पानं अंथरली. त्यावर चौकोनी दिंडे ओळीनं ठेवले. चुलीवर नीट वाफाळून घेतले. आज दिंड्यांचा मान. 12 बलुतेदारांनाही दिंडे, नैवेद्यालाही दिंडे. रानामाळात अशुभ कोपऱ्यातनं सुद्धा दिंडेच. राधानं स्वयंपाक आटोपला. नैवेद्य व्यवस्थित झाकून ठेवला. चुलीवर डाळीतलं पाणी ठेवलं. आमटी उकळायला लागली.
कडीपत्त्याची फोडणी बसताच घरभर दर्प दरवळला. कोवळ्या कोथिंबिरीनं रंग भरला. तांबडा कट जवानीला आव्हान द्यायला लागला. सगळं आटोपून नागोबाचा नैवेद्य वेगळ्या ताटात भरून ती मोरीत गेली. हातपाय पुन्हा साबणानं व्यवस्थित धुतले, केस विंचरले, पातळ बदललं, नवी कोरी पोपटी साडी नेसली, ठसठशीत टिळा लावला. तोंडावर पावडरीचा हात फिरवून ती म्हातारी जवळ आली. म्हातारीच्या पाया पडली. म्हातारीने तिला जवळ घेतलं. लेकीगत तिचा मुका घेतला. राधा लाजली. सुभानरावाच्या पाया पडली. नैवेद्य ताटात घेऊन नागोबाला निघाली. तिला वाटलं होतं छबी येईल, पण ती काही आली नाही. तिथेच खोट काहीतरी करत बसली. नव्या पातळातली राधी खूप सुंदर दिसायला लागली. 4 घरच्या आयाबाया भेटल्या. ती त्यांच्यात मिसळली. नागोबाला गेली. गावाबाहेरच्या रानात नागोबाची मूर्ती कोरलेली, प्रचंड दगड उभा केलेला, कडेचं गचपण पुजाऱ्यानं आज कधी नव्हे ते काढलेलं, काटेरी कुंपणाची गर्दी हटवलेली, निळ्या, हिरव्या, तांबड्या, पिवळ्या नाना रंगांच्या पातळांनी बाया सजलेल्या. इतर सणांना गडी माणसांना नैवेद्य द्यायला लावणाऱ्या घरोघरच्या बायका आज स्वतः नागोबा पुजायला आल्या होत्या. आपापला नैवेद्य, लाह्या आणि दुधाची वाटी लाकडी वाडग्यात ओतून बायकांनी नागोबाची पूजा केली, फेर धरला. चिमण्या कावळ्याच्या कळपात गिर्रेबाज देखणं कबूतर उठून दिसावं तशी बायकांच्या घोळक्यात राधी उठून दिसत होती. तिचं चमकदार रोपडं बाईलाही भुलवत होतं. गावाच्या जीवावर बांडगुळागत वाढलेली होपलेस पोरं सुभानरावाच्या भीतीनं तिची छेड काढत नव्हती की पारावर बसून टार्गट विनोद करत नव्हती. कोण कसं गातंय याचा राधा अंदाज घेत होती. कोणीतरी देशमुखाच्या पोरीनं एक नेहमीचं गाणं म्हटलं, फेर संपला. भैरवाच्या अंगणात सगळ्यांनी जमायचं ठरलं. बायका पोरी घरोघर परतल्या. जेवणं उरकून भैरोबाच्या अंगणात जमल्या. सारं अंगण चित्रविचित्र पातळांनी गजबजलं. खांद्यावरचे झोळे अंगणात आले. बायांनी एकमेकींची विचारपूस करायला सुरुवात केली. गळाभर सोनं घातलेल्या थोरा घरच्या बायकासुद्धा फेरात सहभागी झाल्या. राधीनं सरळ आपल्या ग्रामीण गीताला हात घातला. तिच्या ओठातून बाहेर पडणाऱ्या गोड ओळी बायका झेलायला लागल्या. गोऱ्यापान चेहऱ्यावरचे नाजूक ओठ गात होते, आखाड्याशी एकादशी, बेंदूर आला कोण्या दिशी, बेंदराचा लावते काऊ, आली पंचमी खेळाया जाऊ, पंचमीचं करते दिंड, गणपती आला वाकड सोंड, गणपतीला करते लाडू, गौरायाला मुरळी धाडू. राधाचा गोड आवाज अंगणात दुमदुमला. 10 घरच्या बाया बापड्यांनी तो उचलून धरला. कौतुक झालं. राधा लाजली. एकाएकी तिचं लक्ष गेलं. फेर धरणाऱ्या बायकांमध्ये ढब्बी सुद्धा आली होती. राधीकडे बघून ती ओळखीचा हसू हसली. राधीलाही बरं वाटलं. जणू थोरल्या बहिणीकडनं कौतुकाची पावतीच मिळाली. तिने आठवणींच्या पोतडीतनं एक भरजरी गाण्याचा साज काढायला सुरुवात केली. ती बोलत राहिली, बायका झेलत राहिल्या. एका संथ लयीत राधा गात राहिली, मोत्याची चुंबळ, तांब्याची घागर, घागर बुडवली, चुंबळ तरंगली, माशांनो मगरींनो द्या माझी काढून, जाऊ माझी दलाल ती मला बोलल, जावईची पायरी कधी मला सुटल, बहीण माझी जनाबाई कधी मला भेटल. गाण्याचा मुखडा कायम ठेवून ती फक्त नावं बदलत राहिली. नणंद, सासू, सासरा, दीर यांचा विवाहितेला असलेला धाक बोलून दाखवायला लागली. नाही म्हटलं तरी ढबीला राधाचा खोचकपणा जाणवला. फेरात जागा न मिळालेल्या पोरी एका बाजूला झाल्या. वेणी झुलवत पिंगा घालायला लागल्या. कोणी फू फू करत खिस बाय खिस दोडका खिस म्हणायला लागल्या. हात मागे पुढे करत झुलायला लागल्या. फेर संपला तशी चुणचुणीत 16-17 वर्षाची पोरगी पळत आली. राधीचा हात धरत म्हणाली, वहिनी आपण फुगडी खेळू की? खेळू की. तुम्ही कोणाच्या? मी जयद्यांची, मॅट्रिकला आहे, या खेळू चला. बायका बाजूला झाल्या. आता धम्मसान फुगड्यांना सुरुवात झाली. ती गोरटी राधीला म्हणाली, उकाना घ्या की. तुम्ही घ्या की आधी, मी पुढच्या वर्षी घेईन, तुम्ही घ्या. दोघींनी हातांना छेद देऊन एकमेकींचे हात पकडले. पायांचे अंगठे जवळजवळ घेऊन दोघी 2 बाजूला झुकल्या. पहिली फिरकी घेत राधा म्हणाली, आपण दोघी मैत्रिणी मॅट्रिक पास, आपण दोघी मैत्रिणी मॅट्रिक पास, नवऱ्याला सांगू भांडी घास,
फुचक 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 फुगडी दणाणायला लागली. घरोघरच्या बाया आपल्या वाटणीच्या बाया गाठून फुगडी खेळायला लागल्या. खेळ रंगला. मध्येच नथू बामणाची मथू आली, चांगली 28 वर्षांची. उगीचच बुटकी, 3.5-4 फुटी, सारखी खिदळायची. शाळकरी पोरीग 2 उंदराच्या शेपट्या एवढ्या वेण्या छातीवर सोडलेल्या. नवरा कारखान्यात, बऱ्यापैकी पगारदार. महिन्याला नवीन पातळ घ्यायची. आली ती आली. आपल्या जातीच्या 6-7 बायका गोळा केल्या. मंगळागौरीतली गाणी तिने इथे म्हणायला सुरुवात केली. हाताला हात लावून 2 पोरी उभ्या केल्या आणि जोडीदारणीला घेऊन दोघी धावायला लागल्या. आई मी येऊ का? नको रे बाबा. मंडईत जाईन, केळी खाईन, साली तुला देईन, चालेल का तुला? आई मी येऊ का? नको रे बाबा. वर्णन सगळं खाण्याचं. पोरांना घरात एकटं टाकून हिंडायची लागलेली सवय गाण्यातूनही व्यक्त होत होती. कुणीतरी सूप घेऊन आली, हातावर उडवत मथू नाचायला लागली. बायांनी हसून साथ दिली. हळूहळू बायका तिच्या भोवती गोळ्या झाल्या. मथूनं आपल्या बाजूला जातवाल्या 5 बायका घेतल्या. विरोधी बाजूला 5 उभ्या राहिल्या. 2 ग्रुपच्या मध्ये 15 फुटाचं अंतर. मथूचा ग्रुप पळत पळत गेला. गाणं तेच. जातीची नावं, वेशभूषा मात्र बदलत राहिली. पळून पळून पोरी दमल्या. राधीनं संधी साधली. 7-8 जणींचा फेर धरून गायला सुरुवात केली. अक्कडबाज ठसक्यातला हिरवागार मुखडा बाहेर काढला. हाताचा पाळणा जोजवत म्हणाली, माळ्याच्या माळ्यात येळ गेलाय काय? कारल्याचा हिरवा पाला, हिरव्या साडीची पिवळी काडी, बंधू सदन आला घरी घरला चला. याही गाण्यात फक्त वेळ बदलत राहिली, मुखडा तोच. लयदार झिमदार पाऊस पडावा तसं हे गाणं. संथपणा सांभाळत ठसका जापायला लागलं. राधीचा चिवचिवता आवाज सगळ्यांना आवडला. कुलकर्ण्याची मथू, एरंड्यांची नंदू मनातनं चिडल्या. पटकन दुसरा फेर उभा राहिला. परंपरागत तबकडीवरचं धीमं गीत गायला त्यांनी सुरुवात केली. एक म्हणत राहिली, बाकी पढवल्यासारख्या गायला लागल्या. धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, रामासंगे जानकी नांदता काननी, सोनियाचा सांबर आला तिच्या अग अंगणी. गीत गंगेसारखं ते जुनं पुराणं निर्मळ गीत प्रभावी कथेमुळे रंगत राहिलं. एका वेळी 2 फेर अंगणाची शोभा वाढवायला लागले. चिमुकल्या पोरांनी गर्दी केली. आता फेरा. गणपती बसवावेत तशी पोरं बसली. कौतुकानं गाणं ऐकत आपल्या आयांना न्याहाळायला लागली. पान खाल्लेल्या चिमणीच्या अंगासारख्या सडसडीत पोरी झोळणं नाचवीत शिवाशिवी खेळायला लागल्या. फुगडी, झिम्मा, शेळपट मेंदरू या खेळांना पुन्हा उत आला. भैरोबाच्या अंगणात स्पीकर खणखणायला लागला. माईक आला. बायकांची उत्सुकता वाढली. राधेकडे बोट करत बायका एकमेकीत कुजबुजायला लागल्या. ही सुभानरावची मालकीण आहे बरं का. राधा ही अभिमानानं मोहरली. तिनं आपल्यासारखी देखडी जोडीदारी निवडली. उजव्या पायाची तिडी डाव्या पायावर टाकली. उजवा हात पायावर ठेवून तिने कोंबडा झुलवायला सुरुवात केली. तुझ्या कोंबड्याची चोच, माझ्या कोंबड्याची चोच, सभा भरली पाटील गावचा राजा, कोंबडा मारील माझा पाटी खाली डालीला, दाजी दीर नटवा चांदी सोन्याचा बटवा. तोंडानं चिरका आवाज काढत धीम्या लईत उड्या मारत बायका नाचायला लागल्या. पोरी टोरींनी वेगळे कोंबडे झुलवायला सुरुवात केली. आडमाप वाढलेली बामणाची नंदू तोवर 8 बायकांचा घोळका करून उभी राहिली. हाताची टाळी वाजवत, लफ्फेदार पावलं टाकत, कमर झुलवत नाचायला लागली. मिरची का खुर्ची, मिरची का खुर्ची, जाशील कशी, सासू बोलते मिरची का खुर्ची. तिला बाहेर जाऊन न देणाऱ्या बायकांचे कडे टिपरी झेलत राहिल्या. टाळी पडत राहिली. कोंडवाड्यात सापडल्यासारखी नंदू झुलत राहिली. तिचं झुलणं राधीला सुद्धा आवडलं. आपला आवाज आता माईकमधनं गावभर जातो याचा बायकांना आनंद झाला. कंटाळा घालवण्यासाठी बायका मध्येच थांबायच्या, कोणाची तरी टिंगल करायच्या, हसायच्या. रडणाऱ्या पोरट्याला समजावून पुन्हा फेरात सामील व्हायच्या. सर्व घरातल्या, सर्व थरातल्या बायका जमल्या. छोट्या चिमण्या, तरण्या पोरी, विवाही, 4-5 पोरांच्या आया झालेल्या कष्टकरी बाया, म्हाताऱ्या, कोताऱ्या. एरवी छान गाणारी एक माळीण आज गात नव्हती. तिला आग्रह करून सुद्धा ती गाईना. राधीच्या आवाजानं ती नमली होती. उलट ती राधाला म्हणाली, आज तुम्हीच गावा, मस्त आवाज आहे तुमचा. राधा कपाळावरची आठी उडवत हसली. बायकांचा कडं साथीला घेऊन ठुमकत ठुमकत गाणी म्हणायला लागली. राधाचं झोळणं, तिचं मान उडवणं, हाताची कमान करून ऐटीत चालणं, कमरेवर हात ठेवून घागर घुमवणं सगळ्यांना आवडलं. लांब दगडावर उपाशी तोंडाची टार्गट कार्टी बसली होती. परकरातल्या पोरी निहाळत बसलेली. कानाचं भज झालेले गावठी पैलवान खोंडासारखे डोळे नाचवत होते. अंधार पडला आणि आयाबाया फेर सोडून जेवायला पळाल्या.
रात्रभर फेर रंगत राहिला. 50-60 बायकांनी म्हटलेली गाणी रात्रभर गावाच्या डोकीवर भिंगरीसारखी फिरत राहिली. शांत वातावरणात राणी दरवळावी तशी दरवळायला लागली. रात्री खेळ संपवून राधा घरी आली तेव्हा चांगले मध्यरात्रीचे 12 वाजायला आले होते. दिवसा खेळात सहभागी झालेली ढबी रात्री आली नव्हती. राधानं म्हातारीला हाक मारली. म्हातारी जागीच होती. अगं किती उशीर पोरी, झाला आजचा दिस, उद्या कोण खेळतंय, एकटी चालीस. हां, बॅटरी होती जवळ. तिला वाटलं सुभानराव झोपला असेल, पण तो जागा होता. बळेच घोरत होता. ती त्याच्या खोलीत गेली. पाण्याचा तांब्या ठेवून आली. पातळ बदलायला वळणार तोच सुभानरावनं तिला जवळ ओढली. अजून जागा आहे वय? अगं तुझ्या गाण्यानं झोप कुठं लागती? इतकं वाईट गाती वय मी? अरे काय तेज आहे आवाजात तुझ्या, वा, सगळ्या बायकांचा राडाच करून टाकला तू, लय शाबास. तांबा जरा पातळ येते बदलून. नाही नाही, ह्याच पातळावर झोपायचा आज तू. तुम्ही म्हणजे असा हट करता ना. अहो दार तरी लावू द्या. म्हातारी लाव की. आमची म्हातारी आगगाडीचा रेड सिग्नल आहे, लाईट घालो. अंधार झाला आणि श्रावणी रात्र खऱ्या अर्थानं बहरत राहिली. दुसऱ्या दिवशीची गोष्ट राधीचं कौतुक घराघरात पोचलं होतं. आया बाया उठता बसता त्याच विषयावर बोलत असलेल्या. सुभानरावच्या निवडीबाबत सगळेच एकमुखानं निर्वाळा देत असलेले. गावभर चालणारी चर्चा बँकवाल्याच्या कानावर येते. ढबी आणि तो मनातनं नाराज झाले, पण बोलायची सोय नव्हती. श्रीमंत पवारांच्या वाड्यातली एक राजबिंडी म्हातारी आली. सुभानरावाच्या म्हातारीजवळ बसली. थेट स्वयंपाकघरात येऊन ढबी चुलीवर चहा उकळत होती. राधानं तिथंच आंघोळ आटोपून देव परातीत काढले होते. पवाराच्या म्हातारीनं आल्या आल्या राधीच्या तोंडावरनं हात फिरवला. म्हातारीला म्हणाली, 100त उजवी ठरणार सून तुमची. काय झाकास गाती, हिनी गावं आणि देवानं अशी तराय समधी बघा. सगळ्या बायका काल चक्रागत फिरवली हिनी. आहेच गोड पोरगी. अगं चहा दे पारूबाईला. ढबी चहा द्यायला आली तशी म्हातारी म्हणाली, थोरल्या सुनबाई लय सुटत चालल्या बरं का तुम्ही. धोदरी जरा कमी करा, म्हणजे या राधागत नाचणं जमल तुम्हाला. ढबी चिडली. कालपासनं मनात साठवलेला संताप कुकरमधल्या वाफेगत उफाळून आला. हात ओवाळत ढबी म्हणाली, एवढं काय कौतुक करण्यासारखं आहे त्याच्यात? जातच मुरळीची. आठवड्याला 5-10 गावं 10 रुपयासाठी नाचायला सोकलेली ही. आम्ही कुठं खालच्या कोळीतले हिजड्यावाने धिंगा घालायला. मोहित्याचा घोडा पकडला म्हणून मूळ जातीचा गुण जात नाहीत आजीबाई. हे सगळं ऐकलं आणि राधीच्या अंगाचं आईस्क्रीमच झालं. मित्रांनो, हा 10वा भाग इथे संपला. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.